तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अशोक सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवघेणी डबल ट्रॉली वाहतूक सुरू झाली आहे। अशोकनगर येथील जोशी वस्ती येथे डबल ट्रॉली घरावर पलटी झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। विनापरवाना वाहतूक, अल्पवयीन मुलांकडून ड्रायव्हिंग तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून आरटीओ अधिकाऱ्यांशी आर्थिक लाभ देऊन बेकायदेशीर वाहतूक दरवर्षी केली जाते। त्यामध्ये अशोकनगर येथील रस्त्याची अत्यंत खराब असलेली अवस्था, त्यामध्ये अशोक कारखान्याचे अवजड वाहतूक यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। कारखाना परिसरातील रस्ते दुरुस्त करण्यात कारखाना प्रशासनाला भान देखील राहिले नाही। रस्ते दुरुस्ती कामी सभासदांची काही रक्कम कपात केली जाते। ती रक्कम इतरत्र वळवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला जातो। त्यामुळे रस्त्याची अशी दुरवस्था झालेली आहे। जिल्ह्यातील इतर कारखाना परिसरातील रस्त्याची अवस्था कशी आहे याचे निरीक्षण करण्यासाठी कारखाना प्रशासन व संचालक मंडळ त्यांनी एक सहलीचा दौरा करणे आवश्यक आहे। कारखाना सुरू झाल्यावर गावातील नागरिकांना काजळीचा त्रास सुरू होतो। तसेच कारखान्याचे केमिकल युक्त पाणी पाटात सोडले जाते। डबल ट्रॉली वाहतुकीमुळे अपघात होतात, रस्त्याची दुरवस्था होते। अशा अनेक समस्यांना सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागते। जबाबदारी न्याय